नमस्कार प्रेक्षकांनो, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 10 सप्टेंबरच्या भागात काय घडले ते आता आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता सायलीने अर्जुन घरी आल्यावर त्याच्यासाठी कॉफी बनवून आणलेली असते. अर्जुन आता कॉफी घेतो. इथे दुसरीकडे आता प्रियाने महिपतला फोन केलेला असतो. महिपत असं म्हणतो, तुझ्याकडे फोन कसा आला ग चिचुंद्रे? तर प्रिया म्हणते, का तुम्हाला असं वाटलं का की फक्त तुमच्या राजकन्येलाच फोन दिला जाईल आणि मला मिळणार नाही? मी काय असंच बसून राहायचं? तुमची मुलगी तिकडे तुरुंगात सडते आणि मी तर आता इथून सुटेन सुद्धा. तर महिपत म्हणतो, तू तर जास्तच बोलायला लागलीस ग. तर प्रिया म्हणते, मी इथे हॉस्पिटलमध्ये मस्त चांगलं चुंगलं खाते आणि तुमची राजकन्या तिकडे जेलमध्ये कच्च्या रोट्या आणि डाळीचं पाणी खाते. तर महिपतला आता ती आणखीन उकसवण्याचं काम करत असते, त्याला राग आणण्याचं काम करत असते, कारण तसा प्रियाचा आता प्लॅन असतो. आता महिपत तिला रागातच म्हणतो, तू परत जेलात जाणार आहेस हा, आणि मी साक्षीला सोडवून आणणार आहे. तर प्रिया म्हणते, ती असं म्हणते की आम्ही जेलमध्ये आल्यापासून ना अण्णा सर तुम्ही हेच बोलताय हो. काय केलं पुढे तुम्ही? काही नाही ना. मी तर म्हणते ना, तुम्ही आता कबूलच करून टाका की मी तुमच्या लेकीपेक्षा हुशार निघाले. तुमचं आणि तुमच्या लेकीचं माकड करून टाकलंय मी, माकड. तर महिपत आता चिडून म्हणतो, तुला जर जिवंत राहायचं असेल ना तर थोबाड बंद कर आणि माझ्यापासून लांब राहा. तर प्रिया मुद्दामच म्हणते, का काय करालो तुम्ही? ती असं मुद्दाम म्हणत असते कारण तिला हवं असतं की महिपतने काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं किंवा तिच्यावर हल्ला करावा, तिला मारावं, हॉस्पिटलमध्ये यावं, ज्यामुळे तिला त्याच्या विरोधात काहीतरी पुरावा मिळेल. म्हणून ती मुद्दाम असं म्हणत असते. काय कराल तुम्ही? एखाद्या गुंडाला पाठवाल ना मला मारायला? तुम्ही हेच करू शकता हो. आणि तुम्ही ना हेच करत आला आहात. प्रत्येक वेळेला तुमच्या त्या गुंड माणसांमागे लपत आला आहात तुम्ही, असं म्हणत असते, ज्यामुळे महिपतला राग येईल. त्याला आता ही गोष्ट लागेल व तो स्वतः प्रियाला मारायला येईल असा तिचा प्लॅन असतो आणि प्रिया त्याला अडकवू शकेल. ती आता महिपतला म्हणते, हिम्मत असेल ना तर तुम्ही स्वतः या हॉस्पिटलमध्ये, पण तुम्ही येणार नाही कारण तुम्ही एक नंबरचे भेकड आहात, भेकड, असं म्हणत ती महिपतवर खूप हसत असते. आता महिपतला तिचा खूपच राग येत असतो. महिपत शिकरे भेकड आहे, भेकड, भेकड कुठचा, असं ती त्याला खूपच रागातच म्हणत असते. तर महिपत आता बरं असं म्हणून फोन ठेवून देतो. प्रिया आता हे नाटक करून झाल्यावर फोन ठेवल्यावर असं म्हणते, खूप मोठी रिस्क घेतली आहे मी, फक्त याचा उपयोग व्हायला हवा, असं म्हणत ती आता त्याचा कॉल लॉग डिटेल्स असतात ते डिलीट करून टाकते तिच्या फोनमधून. तर इथे दुसरीकडे सायली किचनमध्ये असते व खूप वैतागलेली असते व एकटीच असं म्हणत असते, सतत खोटं बोलतायत हे माझ्याशी, एवढं काय लपवतायत काय माहिती, त्या बॅगमध्ये काय लपवत असतील माझ्याशी, मला जाऊन बघावं लागेल. तेवढ्यात अर्जुन तिकडे किचनमध्ये येतो. सायली त्याच्यावर चिडते की तुम्ही जा बघू इथून, मी काम करत असताना ना मला इथे कोणी आलेलं आवडत नाही. तर अर्जुन आता तिची समजूत काढायला आलेला असतो की चैतन्यमुळे गैरसमज झाला. तेवढ्यात चैतन्याचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, थांब, मी चैतन्याला ओरडतोच बघ आता. तो फोन उचलतो व चैतन्याला ओरडायला सुरू करतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन थांब, तुझा फोन आधी स्पीकरवर आहे का ते सांग मला आधी. तर अर्जुन म्हणतो, नाही. तर चैतन्य म्हणतो, मग माझं ऐकून घे आधी, आज कुठली महत्वाची मीटिंग नव्हती, तू तुझ्या शोधाच्या नादात सायली वहिनीशी खोटं बोलतोयस आणि सगळं माझ्या अंगाशी येते. तर अर्जुन इथे सायली समोर असं खोटं म्हणतो की बघा आता कसा सॉरी म्हणतोय, परत असं करायचं नाही हा, आता सॉरी म्हणू नकोस, असं तो चैतन्याला फोनवर म्हणतो. तर चैतन्य म्हणतो, आता ना तुझी ऍक्टिंग करून झाली असेल तर बाजूला ये, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. तर अर्जुन आता रेंज येत नाहीये असं नाटक करतो व बाहेर जातो. सायली आता मनातच म्हणते, हे चैतन्य भाऊजींशी बोलतायत तोपर्यंत बघता येईल की त्यांनी बॅगेत काय लपवलंय, असं म्हणत ती आता वर खोलीत जाते. आता अर्जुन बाहेर येतो व चैतन्याला म्हणतो, बोल आता काय बोलायचंय ते, आधीच एक गोंधळ घालून ठेवलायस, आता परत काय बोलायचंय ते बोल. तर आता चैतन्य असं म्हणतो की मी गोंधळ घातलाय, अरे तूच खोटं बोललायस आणि मला उगाच अडकवून ठेवलंस. तर आता
अर्जुन असं म्हणतो की अरे मी कुठे नाही, आश्रमात गेलो होतो, तुला ते सगळं नंतर सांगतो, पण तुला काय बोलायचं होतं महत्वाचं ते सांग आता. तर चैतन्य म्हणतो अरे हो अर्जुन, एक ना बॅड न्यूज आहे, तन्वीला वकील मिळालाय. हे ऐकून आता अर्जुन खूपच शॉक होतो व म्हणतो व्हॉट. इथे दुसरीकडे सायलीवर खोलीत येऊन अर्जुनच्या बॅगमध्ये शोधत असते, तर तिला ते ID कार्ड सापडतं. ती म्हणते माझंच आय कार्ड, हे माझ्यापासून का लपवतायत. तेवढ्यातच आता वरती अर्जुन येतो व बघून आता सायलीला बघून शॉक होतो. सायली त्याला विचारते हे माझ्या शाळेचं आय कार्ड आहे ना, आणि तुम्हाला मिळालं होतं तर माझ्यापासून का लपवत होतात. आता इथे दुसरीकडे सुमन नागराज घरी यायची वाट बघत असते तिच्या खोलीमध्ये. आता तो घरी आल्यावर सुमन त्याला कुठे काय करत होतात, आज कुठे होतात, हे असे सगळे प्रश्न विचारते. त्यावर तो चिडतच तिच्याशी बोलू लागतो. तर आता तो तिच्याशी खोटं बोलत असतो ते सुमनला कळालेलं असतं. सुमन आता त्याला असं म्हणते मी आज सकाळी तुमचा पाठलाग केला होता, मी तुमच्या फोनवर त्या महिपचं नाव वाचलंय, तुम्ही त्याला फोनवर बोलत होतात की मी तुला घरी येऊन भेटतो, ते सुद्धा मी ऐकलंय, आणि तुम्हा दोघांना मी मार्केटमध्ये सुद्धा एकत्र पाहिलंय. हे सगळं ऐकून नागराज खूपच शॉक होतो, कारण की आता नागराजला सुमनने एक्सपोज केलेलं असतं. इथे दुसरीकडे सायली असं म्हणते ओके ठीक आहे, आता पण तुम्ही खोटंच बोलतायत ना, जोपर्यंत तुम्ही मला खरं काय ते सांगत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी एक अक्षर हे बोलणार नाही, असं म्हणत ती तिथून जात असते. अर्जुन तिला थांबवतो व म्हणतो बरं बरं ठीक आहे सायली, थांब, जाऊ नकोस, मला ही तुझ्याशी खोटं बोलायला आवडत नाहीये ग, मी सांगतो खरं आता, मी मीटिंग आहे असं सांगून आश्रमात गेलो होतो, आणि तिथे कुसुमताईनं सुद्धा बोलवलं होतं. आम्ही तुझे काही जुने फोटो सापडतायत का ते बघत होतो, तेव्हा आम्हाला हे तुझं आय कार्ड सापडलं. इथे सुमन असं म्हणत असते की बोला ना आता, काय झालं, तोंड शिवलं का तुमचं, आता आणखीन खोटं बोलू नका हा, तुम्ही आजपर्यंत मला आणि भाऊजींना फसवत आलात, त्या महिपत शिखरेला सामील झालात, त्याच्या नादाला लागून तुम्ही काय काय केलं असेल देवालाच माहिती. भाऊजींना हे कळलं तर त्यांना काय वाटेल, पण तरीही त्यांना मी हे सगळं सांगणारच आहे. हे ऐकून नागराज आता खूप चिडतो, खूप म्हणजे त्याचा राग अनावर झाला असतो. तो आता सुमनवर हात उचलतो, तिचा गळा आवळायला जातो व तिला धमकावत म्हणतो ए गप्प बसायचा, जास्त बोललीस ना तर जीभ हासडून हातात देईन, तुझ्या डोक्यात जो चिखल भरलाय ना तो डोक्यातच ठेवायचा, बाहेर आणायचा नाही, आणि मला असे हजार प्रश्न विचारायचे नाही की कुठे जातोस, काय करतोस, गप्प बसायचं, माझ्या मागे जी हेरगिरी चालू असते ना ती बंद करायची, कळलं का, शिरतंय का डोक्यात, असं म्हणत तो तिथून निघून जातो. सुमन आता पूर्णपणे कोसळून जाते. आता सुमन खूपच रडत असते. इथे दुसरीकडे सायली अर्जुनला असं म्हणते पण हे सगळं का केलं, कशासाठी. तर अर्जुन तिला आता शांतपणे बसायला सांगतो व म्हणतो मी जे काय करणार आहे ना त्याचा एंड रिझल्ट काय होणार आहे हे मला माहिती नाहीये, आणि मला तुला अर्धवट काही सांगायचं नव्हतं, कारण मला माहिती आहे की त्याने तुला जास्त त्रास होईल. तर सायली म्हणते म्हणजे नक्की काय. तर अर्जुन म्हणतो मी तुझ्या खऱ्या आईबाबांचा शोध घेतोय. तर हे ऐकून सायली खूपच शॉक होते. इथे दुसरीकडे सुमन सगळ्यांना कॉफी दूध आणून देते, पण आता ती एकमेकांचं दूध कॉफी दुसऱ्यांनाच देते. म्हणजे आता रविराजला जर कॉफी लागते आणि जर नागराजला दूध लागतं तर ती एकमेकांचं दूध आणि कॉफी एकमेकांना देते. त्यानंतर तिच्या हातून आता कॉफीचा मग सुद्धा खाली पडतो. तर नागराज तिच्यावर जोरातच ओरडतो. तर रविराज असं म्हणतात सुमन अगं तू असा वेंधळेपणा कधी करायची नाहीस, काय झालं. नागराज असं म्हणतो दादा अरे प्रत्येक गोष्टीत वेंधळीच आहे ती. तर प्रतिमा म्हणते सुमन गेले काही दिवस बघते मी तुझं कशातच लक्ष नाहीये, काय झालंय. तर सुमन म्हणते माझी गडबड चालूच असते वहिनी, काही नाही झालंय, मी हे साफ करायला आणते, म्हणून ती आता आत किचन मध्ये जाते. तर आता ती आत किचन मध्ये गेल्यावर रविराज असं म्हणतात नागराज तू काही बोललायस का तिला, एवढी स्ट्रेस का दिसते ती. तर नागराज म्हणतो नाही दादा मी काही नाही बोललो तिला, आणि आपल्याला माहिती आहे ना तिचा स्वभाव किती वेंधळी आहे, ती प्रत्येक गोष्टीत घोळ घालून ठेवत असते. तर रविराज म्हणतात अरे जरा नीट वागत जा तिच्याशी, आता आमच्या समोरच किती जोरात ओरडलास तिच्यावर. तर नागराज म्हणतो हा सॉरी, ते कप फुटला ना म्हणून टेम्पर हाय झालं जरा, पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. तर इथे सायली असं म्हणत असते कोणी सांगितलं पण तुम्हाला हे करायला, मला नको होतं हे तुम्हाला माहित नाही का, तुम्ही का करताय हे सगळं, मला नको आहे, आणि बरोबरच आहे तुमचं, मला त्रास होणारच आहे, मी शोध घ्यायला सांगितलं त्यांचा तुम्हाला,
नाही ना. मी तुम्हाला सांगितलं का की कधी की माझ्या आईवडिलांचा शोध घ्या. मग मला जे नकोय त्यात तुम्ही मला का ढकलताय, असं ती खूप रागातच अर्जुनला म्हणते. तर अर्जुन म्हणतो, अगं सायली, तू अशी का रिॲक्ट होतेस? उलट मला वाटलं होतं मी तुझ्या खऱ्या आई वडिलांना शोधलं तर तू त्यांना भेटून तुला आनंदच होईल. तर सायली आता खूप चिडत म्हणते, तुम्हाला कळत कसं नाहीये, मला माझ्या खऱ्या आई वडिलांचा शोध घ्यायचा नाहीये. तर अर्जुन विचारतो, अगं पण का का शोध घ्यायचा नाहीये? तर सायली म्हणते, काय माहितीये तुम्हाला त्यांच्याबद्दल, सांगा. ते कसे दिसतात, कुठे राहतात, काय माहितीये तुम्हाला? तर अर्जुन आता काहीच म्हणत नाही. तर सायली म्हणते, आणि मला आता याचं उत्तर सुद्धा नकोय तुमच्याकडून. तर अर्जुन म्हणतो, तू काही म्हण, मी त्यांचा शोध घेऊनच राहणार, मी त्यांना शोधणारच. तर सायली म्हणते, आणि ते नाही सापडले तर? ते या शहरात, या देशात किंवा या जगात पण आहेत का, तुम्हाला माहितीये का? तर आता अर्जुन तिच्या या प्रश्नांना तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायली मात्र काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. ती त्याचं काहीच ऐकून घेत नाही. ती उलट त्याला असं म्हणते, तुम्ही त्यांना शोधायला गेलात आणि ते नाही सापडले तर मी काय करायचं, असा प्रश्न ती त्याला विचारते. तेव्हा आता अर्जुन एकदम शांतच होतो तिचा असा प्रश्न ऐकल्यावर. तर आता एकंदरीतच सायलीला ही गोष्ट नको असते की अर्जुनने तिच्या आईवडिलांचा शोध घ्यावा, याचा सायलीला पूर्णपणे विरोध असतो. तर प्रेक्षकांनो, आता पुढील भागात काय घडणार, अर्जुन आता तिच्या आईवडिलांचा शोध घेणं कंटिन्यू करणार का, हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.